जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समय देवाने आम्हाला हा एक नवीन दिवस आमच्या जीवनामध्ये दाखवलेला आहे आणि या सकाळच्या समय आपण त्या जिवंत देवाचं गौरव त्या जिवंत देवाला देऊया. ही सकाळची वेळ परमेश्वराने आशीर्वादित करावी. पुन्हा देवाने तुम्हाला मला एक नवीन जीवन त्या जिवंत देवाने आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल आपण त्या देवाच्या चरणाजवळ जाऊया, त्याची उपकार स्तुती करूया आणि आजचं देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि सुरुवातीची आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादाची तू कर. ही सकाळची वेळ प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र स्थानामध्ये नेणारी प्रिय प्रभू येशू तू आमच्यासाठी तू कर. प्रभू, या सकाळच्या वेळी तू आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे. आमच्या प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ यावं यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. मागील प्रिय प्रभू येशू मागील वर्षामध्ये प्रभू जसा तू आमच्या संगती होतास, प्रभू ज्याप्रमाणे तू आमच्या प्रार्थनेने तू उत्तर देत होतास आणि इथून पुढे तू देत राहणार आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हे प्रभू देवा, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला तू मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, ही सकाळची वेळ तू आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. पित्या परमेश्वरा, ते बापा, या जगामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू ठेवलेलं आहे ते यासाठी की आम्ही तुझी उपकार स्तुती करावी, तुझी प्रार्थना करावी, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तुझ्या वचनानुसार चालावं आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावं यासाठी प्रभू हे सुंदर असं जीवन तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेलं आहे. हे देवा, आमच्या जीवनातून जेवढं गौरव आम्हाला तुला देता येईल प्रभू, त्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या सुखात, आमच्या दुःखात, आमच्या आनंदामध्ये प्रभू तू राहा आणि तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आजचं येणारं वचन प्रभू तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रिय प्रभू तुझ्या वचनातून तू स्पर्श कर. प्रत्येकाचं जीवन भरल्या जाऊ दे प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये नवीन साक्ष तू तयार कर प्रभू. त्यांना आलेले अनुभव प्रिय प्रभूजी या ठिकाणी तू आमच्या जीवनामध्ये तू शेअर कर आणि प्रभू त्याद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. देवापा, आजचं वचन प्रभू तू आशीर्वादित कर. मी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर. माझ्या विचारांचा ताबा तू घे, माझ्या मुखाचा ताबा तू घे आणि तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या शब्दानुसार, तुझ्या पवित्रतेनुसार चालण्यासाठी तू मला देखील तू सहाय्य कर आणि तुझं गौरव दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजची भक्तीला सुरुवात करण्याच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. यावेळेस आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला गौरव देऊ. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार.
सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियांनी कणती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती ते वसती देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार देव खरा ममताळू अंत काही लागेना केवडात कनवाळू माणसांना कळेना देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार. प्रियांनो, या गीताद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आणि आजच्या मन्नासाठी आपण काढणार आहोत निर्गमयाचा 23वा अध्याय 20व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करत आहे. आपण जे काही हे वचन ऐकतात, इतरांना शेअर करतात, त्याच्यावरती मनन करतात, त्याबद्दल देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आणि मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण देवाच्या सेवेला प्रतिसाद द्या. आपल्या जीवनामध्ये त्या जिवंत देवाला तुम्ही घ्या आणि त्या देवासंगती बोलायला शिका, त्या देवाच्या बरोबर चालायला शिका. कारण परमेश्वराने हे जिवंत वचन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. हे जगामध्ये कुठेही कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही, परंतु देवाने ह्या पवित्र बायबलमधून हे पवित्र वचन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. ते केवळ आमच्या जीवनातील आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या देशासाठी आणि तुमच्या सर्व परिसरासाठी देवाने ही वचन आशीर्वादित केलेली आहे. तर चला आपण आजच्या मन्नाकडे जाऊया. निर्गमयाचा 23वा अध्याय 20व्या वचनापासून परमेश्वर देव आम्हाला काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. इस्रायल लोकांना मार्ग दाखवणारा देवाचा दूत, पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरिता मी एक देवदूत तुझ्या पुढे पाठवित आहे. त्याच्या समोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. त्याची अवज्ञा करू नको, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोध्यांचा विरोधी होईन. पहा, ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट परमेश्वराने इस्रायल लोकांना म्हणजे देवाच्या लोकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरिता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवित आहे. आणि खरोखर परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने त्याचा दूत एक पाठवलेला आहे. पण केव्हा? जेव्हा आम्ही परमेश्वराच्या संगती चालतो, परमेश्वराच्या संगती उठतो, परमेश्वरासंगती बसतो, परमेश्वराच्या नियम आज्ञा विधी पाळतो, त्याच वेळेस परमेश्वर देव त्याचा देवदूत आमच्या पुढे पाठवत आहे. आणि मग पहा, त्याच्या समोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. पहा, जो दूत पाठवलेला आहे त्याच्या समोर आम्हाला परमेश्वराने सावधगिरीने राहायला लावलेलं आहे. त्याचे म्हणणे आम्हाला ऐकायला लावलेले आहे. त्याची अवज्ञा करू नको. पहा, या ठिकाणी पहिली गोष्ट सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की त्याचे म्हणणे ऐक.
पहिली गोष्ट सांगितली की सावधगिरीने राहा. दुसरी गोष्ट सांगितली की त्याचे म्हणणे ऐक. तिसरी गोष्ट सांगितली की अवज्ञा करू नको, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. कोणाचं नाव आहे? परमेश्वराचं नाव आहे. पहा, देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला याच्यासाठी पाठवलेले आहे की आज आम्हाला त्याचं म्हणणं ऐकायचं आहे, सावधगिरीने राहायचं आहे. त्याने दिलेल्या ज्या आज्ञा आहे त्या आम्हाला आज्ञा पाळायच्या आहे, त्या आज्ञांचं अवज्ञा करायची नाही. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांग, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. आता ह्या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांना प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधी सांगितलं की जर अवज्ञा केली किंवा त्याचं ऐकलं नाही तर आमच्याकडून काही अपराध झाला तर त्या अपराधाची माफी आम्हाला त्यावेळेस मिळत नव्हती. परंतु परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती एवढं आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला अशासाठी की आमचे अपराध माफ व्हावे, आमचे पापांची क्षमा व्हावी, म्हणून देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलेले आहे. आणि म्हणून हा नवीन करार प्रभू येशू ख्रिस्ताने पित्या तुमच्या आणि माझ्यामध्ये स्थापन केलेला आहे. देवामध्ये आमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ झालेला आहे. आणि ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आज परमेश्वर आमचे अपराध माफ करत आहे. तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील. आज आम्हाला देवाचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकायचं आहे. मी सांगतो ते सगळे करशील तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईल. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगते की देवबाप आम्हाला जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक आम्हाला ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची तडजोड नको आहे. जे लोक देवाच्या वचनाच्या बाबतीत तडजोड करतात त्यांच्या जीवनामध्ये देवाचे वचन येत नाही, ते देवाच्या आशीर्वादाला मुकत आहे. आज आम्ही आमचं भौतिक जीवनामध्ये जर आम्ही डोकून बघितलं तर प्रियांनो, आज आम्ही काय करतो की प्रार्थना करायचं जर वेळ असेल तर आम्ही म्हणतो की नाही, आज वेळ नाही आपल्याला, आपण थोड्याच वेळ प्रार्थना करू. काही चुकीच्या गोष्टी असं नाही, देवबापा आम्हाला क्षमा करणार आहे आणि म्हणून आम्ही ती धिटाईने ती गोष्ट करतो. परंतु प्रियांनो, धिटाईने केलेली गोष्टीची देवबापा आम्हाला क्षमा करेल काय? चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतात आणि त्या चुकीच्या जीवनापासून, त्या पापी जीवनापासून आम्हाला दूर राहणं गरजेचं आहे. आणि पहा, त्याच्यामध्ये आम्हाला कोणत्या प्रकारची तडजोड करायची नाही. आणि जे तडजोड करतात त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत नाही, देवबाप त्यांच्या संगती बोलत नाही. पहा, मी सांगतो ते सगळे करशील. देवाने आम्हाला जे काही सांगितले ते आम्हाला सगळं करायचं आहे. आणि त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये देवबाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईल, मी तुझ्या विरोध्यांचा विरोधी होईल. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट आमच्याकडे आलेलं आहे की मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईल. जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा, विधी, नियम सगळं पाळू, त्याचं ऐकू, त्याच वेळेस जेव्हा माझा दूत तुझ्या पुढे चालून अमोरी, हित्ती, परिजी, कनानी, हिव्वी, यबुसी या लोकांकडे तुला नेईन आणि मी त्यांचा संहार करीन, तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नये, त्याची सेवा करू नये आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नये, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावे आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावे. पहा, परमेश्वराने ह्या ठिकाणी
त्याच्या लोकांसाठी ही आज्ञा दिलेली आहे की मानव निर्मित देव तुमच्यामध्ये नसावेत. मनुष्याने निर्माण केलेल्या प्रतिकृतीपासून तयार झालेले देव तुमच्यासाठी नसावे, कारण त्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी काही केलेलं नाही. या सकाळी मी तुम्हाला सत्य सांगत आहे. ज्या देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये पाठवलेलं आहे, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाचा श्वास घातला आहे, त्या देवाची आम्ही आराधना केली पाहिजे. ज्या देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, त्या देवाचं आम्ही आभार मानले पाहिजे. आणि खरोखर या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट आम्हाला सांगत आहे की त्यांच्या देवांना तू नमन करू नये, त्यांची सेवा करू नये. परंतु आज लोक या सर्व गोष्टी करत आहे. तुम्हाला वाटत असं नाही, आम्ही त्या गोष्टी करत नाही. आम्ही खूप प्रार्थना करतो, खूप उपास करतो, परंतु जर आमच्या अंतःकरणामध्ये जर आम्ही एकमेकांना क्षमा करत नाही, आम्ही एखाद्या गोष्टीवर देवापेक्षा अधिक जर प्रेम करतो, तर ती आमच्यासाठी मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजा आहे. देवापेक्षा जर आम्ही एखाद्या वस्तूवरती, एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या व्यक्तीवरती किंवा संपत्तीवरती, जगातल्या गोष्टींवरती आम्ही जास्त प्रेम करतो, तर ती आमच्यासाठी मूर्तीपूजा आहे. आणि प्रियांनो, ह्या गोष्टीपासून आम्हाला दूर राहायला पाहिजे. वचन 25 आम्हाला सांगते की तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईन, मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. पहा, या सकाळच्या समयी परमेश्वर देव आम्हाला सांगत आहे, तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा. देवबाप तुमच्याकडे पैसा मागत नाही, देवबाप तुमच्याकडे संपत्ती मागत नाही, देवबाप तुमच्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारची मागणी करत नाही. फक्त त्याची इच्छा आहे की आम्ही त्याची सेवा करावी, आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्या, आम्ही त्याचे विधी पाळावे. आणि मग तो म्हणतो की मी तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईन. आज आमच्या अन्न पाण्यास बरकत का नाहीये? कारण आम्ही देवाच्या सेवेपासून वंचित आहे. आम्ही जगाच्या चालीरीतीने चालत आहोत. जग जसं नाचल तसं आम्ही नाचतो, जगाच्या वहिवाटीप्रमाणे चालत आहोत. जग काय म्हणल आणि मग हे जग तुम्हाला रस्त्याने चालू देत नाही. जर तुम्ही श्रीमंत झाले तर म्हणतात की हा खूप फुगीर आहे, खूप आपल्या पैशाची बडाई मारतो. जर तुम्ही गरीब असाल तर बघा, यांनी याच्या जीवनामध्ये काही कमवलं नाही. जर तुम्ही एखाद्या सायकलवरती अचानक गाडी जर असेल आणि अचानक सायकलवर जावं लागलं असेल किंवा पाय, ते लोक विचारतील की तुम्हाला आज तुमची गाडी कुठे, आज तुमची सायकल कुठे आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारे हे जगामध्ये चालू देत नाही, जगू देत नाही. परंतु प्रियानो, त्या देवाची आम्ही सेवा केली पाहिजे, त्या जगाकडे पाहिलं नाही पाहिजे प्रियानो. आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद येत नाही. आज लोक खूप बधीर झालेले आहेत. त्यांना समजत नाहीये आपण काय करत आहोत, आपण कोणत्या मार्गाने चाललेलो आहोत. ते जिवंत देवाच्या विरोधामध्ये जात आहे. जो देव ज्या देवामध्ये आमच्या आत्म्याचा नाश करण्याचं सामर्थ्य आहे, ज्या देवामध्ये आकाश पृथ्वी याचा नाश करण्याचं सामर्थ्य आहे, त्या देवाला आम्ही घाबरत नाही. तर जे पुढं देव दिसतात, डोळ्यांना देव दिसतात, त्या देवांना आम्ही घाबरत आहे. आणि त्या दुष्टाने तुमच्या आणि तुमच्या जीवनामध्ये ती भीती घातलेली आहे. आणि ती भीती आज आम्ही काढली पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टीचा निर्माण करता परमेश्वर तो स्वर्गामध्ये बसलेला आहे.
आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आलेला आहे, कारण की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं, तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यामध्ये वारसा मिळावा, ते तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यामध्ये जाता यावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी पित्याजवळ त्याचं रक्त हे खंडणी म्हणून दिलेलं आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी जामीन झालेला आहे प्रियानो, हे तुम्ही विसरू नये. आणि मग प्रियानो, मग त्या देवाची आम्ही जर सेवा केली तर तो तुमच्या प्रत्येक गोष्टीला तो आशीर्वाद देतच करणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज या सकाळच्या समय जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे, तुमच्या जीवनात बरकत पाहिजे असेल, तर प्रियानो आम्हाला त्या देवाची सेवा आम्ही केली पाहिजे, त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. रोगराई, आज आमच्या जीवनामध्ये रोगराई का आहे? का आहे? कारण आम्ही देवाची सेवा करत नाही, आम्ही त्याच्या आज्ञा पाळत नाही, आम्ही त्याची विधी पाळत नाही, आम्ही त्याचे नियम पाळत नाही, आम्ही त्याची प्रार्थना करत नाही, आम्ही त्याचं वचन वाचत नाही. आणि म्हणून प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्हाला या सकाळच्या समय मी सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये जी रोगराई आहे, ती रोगराई या कारणास्तव आहे. कारण तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव नाहीये, जिवंत देवाचं नाव नाहीये, त्याची सेवा नाहीये. म्हणून आज तुम्ही पिडलेले आहात. आणि जर तुम्हाला रोगमुक्त व्हायचं असेल तर आज आम्हाला त्या जिवंत देवाची सेवा करायची आहे. मोशे फार जवळ जाऊन म्हटलेलं आहे की आम्हाला त्या जिवंत देवाची सेवा करायला जाऊ दे. तो त्या ठिकाणी म्हटला नाही की आम्हाला तिकडं कामाला जाऊ दे, आम्हाला त्या तिकडं चांगल्या गोष्टी ठेवल्या तिकडं जाऊ दे आम्हाला नाही. तर परमेश्वराने फारो राजाला सांगितले की माझ्या लोकांना त्या जिवंत देवाची सेवा आम्हाला करायला जाऊ दे. हो प्रियांनो, हजारो वर्षापूर्वी मोशेने फारोला सांगितलेलं आहे की लेट माय पीपल गो. का? तर देवाची सेवा आम्हाला करायची आहे. हो प्रियांनो, तुमचं आणि माझं काम हे आहे देवाची सेवा करणं, देवाची सेवा करणं, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं, देवाच्या आज्ञा पाळणं, देवाच्या इच्छेनुसार चालणं, हीच आमची आद्य सेवा आहे. इतरांसाठी प्रार्थना करणं, देवाच्या वचनाचा प्रसार करणं, जे अंधारामध्ये आहे त्यांच्या जीवनामध्ये जो जिवंत देवाने प्रकाश दिलेला आहे तो प्रकाश त्यांच्यावरती टाकण्यात यावा, याच्यासाठी तुम्हाला या जगामध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून ती सेवा आम्ही स्वीकारली पाहिजे. त्या सेवेद्वारे देवाने आमचं अन्न पाणी, आमच्या सर्व गोष्टी देवाने आशीर्वादित केलेल्या आहे. आणि तो तुम्हाला रोगमुक्त करणार आहे. केव्हा? जेव्हा आम्ही त्याची सेवा करू त्याच वेळेस. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांज असणार नाही, आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन. किंवा जेव्हा आम्ही देवाची सेवा करू त्यावेळेस आम्हाला तो भरपूर आयुष्य देणार आहे. कोणतीही स्त्री वांज राहणार नाही, कोणाचाही गर्भपात होणार नाही. हे देवाने दिलेले आशीर्वाद आहे. ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवायस लावी. ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या बरोबर असतो त्यावेळेस तुम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, कारण तुमचा संरक्षण करता परमेश्वर आहे. मी तुझ्या पुढे गांधील माशा पाठवीन व त्या हिवी, कनानी, हित्ती यांना तुझ्या पळून पळवायस लावील आणि मी त्यांना एका वर्षात घालून देईल. असे नाही, तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशु फार
होऊन तुला उपद्रव देतील. तुझी संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्या पुढून त्यांना घालून देईन. हे देवाने तुम्हाला मला दिलेलं वचन आहे. तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सरहद करीन. मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन. तू त्यांना आपल्या पुढून हाकून देशील. तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नको. ते तुझ्या देशात राहता कामा नाही. राहिले तर ते तुला माझ्या विरुद्ध पाप करायला लावतील, कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलेलं आहे. आज आम्ही त्याच गोष्टीमध्ये चुकत आहोत प्रियांनो. आम्ही जगाच्या चाली रीती आमच्या जीवनामध्ये घेतो आणि देवाच्या वचनाचा विरोध करत असतो, देवाचे विरोधी होत असतो आणि प्रियांनो देवाच्या आशीर्वादापासून आम्ही वंचित राहत असतो. जर आम्ही परमेश्वराची सेवा केली तर प्रियांनो देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे. परंतु आज आम्ही ह्या नव्या कराराच्या युगामध्ये आहोत. याचा अर्थ असा नाही की जुना करार प्रभू येशू ख्रिस्ताने रद्द केला नाही. प्रियांनो जुना करार हा नव्या कराराचं फाउंडेशन आहे, नव्या कराराचा बेस आहे आणि त्या बेसवरती संपूर्ण तुमचं ख्रिस्ती धार्मिक जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे. त्या जिवंत देवाच्या मार्ग त्याच्यावरती पूर्णपणे अवलंबून आहे आणि देवाने या इस्रायल लोकांना सर्व वाईट गोष्टीपासून सांभाळावं म्हणून ह्या गोष्टी परमेश्वराने आधीच त्यांना सांगितलेल्या आहे. देवाने ह्या ठिकाणी त्याच्या लोकांची काळजी आम्हाला घेतलेली दिसत आहे आणि म्हणून त्या वचनाप्रमाणे आम्ही देखील चाललं पाहिजे. आज प्रियांनो आमच्या जीवनामध्ये भयानक आजार आहे, भयानक अडचणी आहे. आम्ही खूप कर्जबाजारी आहोत. आम्ही आमच्या लेकरांचे लग्न जमत राहिलेले नाहीत. आम्ही किती कमवलं तरी आमच्या घरामध्ये बरकता राहत नाही. का नाही राहत याचा आम्ही कधी विचार केला आहे का? आमच्या जीवनामध्ये जे रोग आहेत ते का आहेत याचा आम्ही विचार केला आहे का कधी? आम्ही परमेश्वराने दिलेले नियम कधी पाळत नाही. आमचा 10वा हिस्सा परमेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही कधी घेऊन येत नाही. जर आम्ही परमेश्वराला काही देऊ शकत नाही तर परमेश्वर देखील आम्हाला काही देणार नाही. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला 1 पट देतो तर परमेश्वर देव आम्हाला 100 पटीने तो आम्हाला परत करत असतो. जेव्हा आम्ही त्याची सेवा करतो त्यावेळेस तो अनेक पटींनी आम्हाला आशीर्वादित करतो. कारण देवबाप तुमच्याकडे संपत्ती पैसा बिसा काही मागत नाही प्रियांनो. तो केवळ तुमचं हृदय तुमचं जीवन तो मागत आहे. या सकाळच्या समय परमेश्वर देव तुमच्या संगती या वचनातून बोलत आहे. त्याची एकच इच्छा आहे की तुम्ही माझी सेवा करावी. देवाचं वचन सांगते की तुम्ही माझी सेवा करावी. आज त्या परमेश्वर देवाची सेवा आम्हाला करायची आहे. कळकळून सांगत आहे. आज आम्ही पाहतो ठिकठिकाणी भूकंप होत आहेत, पूर येत आहेत, परिस्थिती एकदम बदललेली आहे. ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे त्या त्या ठिकाणी आज विनाश होत आहे. विनाश होताना पाहत आहोत. का होत आहे त्या सर्व गोष्टी? कारण आम्ही जिवंत देवाच्या विरोधामध्ये जाऊन या गोष्टी करत आहोत. आज उद्रेक होत आहेत. लोकांवरती उठलेले आहेत, राज्यांवरती उठलेले आहेत. लोकांमध्ये द्वेष पसरलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये अशांती आहे, भयानक पापामध्ये आहेत. पुरुषाशी लग्न करत आहेत, स्त्री स्त्रीशी लग्न करत आहेत आणि स्त्री आणि पुरुष नैसर्गिक गोष्टी सोडून आज पशुशी गमन करत आहे.
या सर्व गोष्टी आज आम्हाला ह्या जगामध्ये दिसत आहे. आणि म्हणून ह्या सर्व जगातल्या ज्या वाईट गोष्टी आहे, या सर्व जगातल्या वाईट गोष्टी आहे, या सर्व जगातल्या गोष्टी आम्हाला चांगल्या वाटतात. कारण पापामध्ये जे लोक राहतात त्यांना जगातल्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात. आणि परमेश्वर देवाच्या संगती जे लोक असतात, जे पवित्र जीवन जगतात, त्यांना ह्या जगातील लोक कबूल करत नाही, त्यांचा स्वीकार करत नाही प्रियांनो. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलं की जे लोक जगाच्या बरोबर मैत्री करतात ते देवाच्या बरोबर वैर आहेत. देवाच्या बरोबर वैर आहे. महादेव कोणता? जगामध्ये अनेक देव आहेत, माणसांनी तयार केलेले अनेक देव आहेत. मी त्या देवांशी बोलत नाही, देवांच्या बद्दल बोलत नाही. परंतु ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये श्वास घातलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, चांगलं काम दिलेलं आहे, त्या जिवंत देवाचे आम्ही आभार मानले पाहिजे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे प्रियांनो. प्रिय भावा, प्रिय बहिणी, प्रिय लेकरांनो, आज तुम्ही हे वचन ऐका. आज आम्हाला जगातलं काम तर करायचंच आहे, परंतु त्याच्याबरोबर आम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे. आणि त्याद्वारे तुम्ही, तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचे नातेवाईक, तुमचा देश आशीर्वादित होणार आहे किंवा जेव्हा परमेश्वराची सेवा करू. आज ह्या मरणाच्या आद्याचे हेडिंग आहे की इस्रायल लोकांना मार्ग दाखवणारा देवाचा दूत. आता ह्या ठिकाणी परमेश्वराने देवाच्या दूताची उपमा दिलेली आहे, पण स्वतः परमेश्वर त्या ठिकाणी हजर होता त्यांच्यासाठी. आज स्वतः परमेश्वर देव त्याच्या पुत्राला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलेला आहे. का? तर तुम्ही आणि मी बंधनातून मुक्त व्हावं, तुम्ही आणि मी आजारातून मुक्त व्हावं, तुम्ही आणि मी कर्ज मुक्त व्हावं, तुम्ही आणि तुमच्या आणि माझ्या जीवनातील निराशा निघून जावं, तुम्हाला आणि मला आरोग्य मिळावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला देवाच्या राज्यामध्ये वारसा मिळावा, सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणून परमेश्वराने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी दिलेला आहे. आज लोक म्हणतात की तो फॉरेनचा देव आहे, परदेशातला देव आहे. पण त्या नाबाल लोकांना मी सांगू इच्छितो की ज्याने आकाश पृथ्वी उत्पन्न केली त्या देवाचा तो पुत्र आहे. मग लोक म्हणतील देवाला पुत्र असतो का? का असू शकत नाही? जो देव आकाश पृथ्वी उत्पन्न करतो, माणसाला निर्माण करतो, त्या माणसाच्या जीवनामध्ये आपला आत्मा घालतो, त्या माणसाला आपल्या प्रतिरूपाचं तयार करतो, मग त्या देवाला पुत्र असू शकत नाही का? असू शकतो. आणि त्या पुत्राच्या हातामध्ये या संपूर्ण जगाच्या किल्ल्या पित्याने दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त एका वचनामध्ये म्हणतो की ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिलेले आहे, त्याने देवाला पाहिलेले आहे. आज आम्ही म्हणू शकतो का मला पाहिल्यानंतर तुम्ही माझ्या बापाला पाहू शकता? नाही म्हणू शकत. आमची ती योग्यता नाही, आमची ती पात्रता नाही, आम्ही त्या लेवलचे नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज आम्हाला त्या देवाच्या राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान प्राप्त झालेलं आहे. तो विषय वेगळा आहे प्रियांनो. म्हणून आज आम्हाला त्या जिवंत देवाने ज्या गोष्टी ह्या शिकवलेल्या आहेत त्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करणार आहोत. पहा, आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वर देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी एक दूत त्यांनी पाठवलेला आहे. तो दूत दुसरा तिसरा कुणी नाही तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याच्या इच्छेनुसार आम्हाला चालायचं आहे.
त्याच्या आज्ञेनुसार आम्हाला चालायचं आहे, त्याच्या वचनानुसार आम्हाला चालायचं आहे. दे बाप करू या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रियानो, खूप बोलूशी वाटतं, परंतु तुमच्या जवळही जास्त वेळ नाही आहे आणि आपण ह्या गोष्टीचा अभ्यास आम्ही आपल्या वैयक्तिक मनामध्ये करा. आणि परमेश्वर देवाच्या पुढे वचन वाचत असताना पहिले गुडघे टेका, प्रार्थना करा आणि मग नंतर देवाचं वचन वाचा. निश्चित परमेश्वर देव या वचनाद्वारे तुमच्याशी बोलेल. या वचनाद्वारे परमेश्वर देव तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम काढून टाकेल, समस्या काढून टाकेल. आणि प्रियांनो, या सकाळच्या समय त्या प्रभूच्या जवळ आपण जाणार आहोत. तर चला आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, तुझ्या वचनातून तुझ्या प्रिय लोकांशी तू बोललास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, या सकाळच्या समय ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा तू स्पर्श कर. प्रभू, प्रथम तुझं वचन आमच्या जीवनामध्ये तू भर. त्या वचनाद्वारे आमच्या जीवनातील जो अंधकार आहे तो तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सर्व दुष्टाचे बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू, तुझी आत्मिकता आमच्या जीवनामध्ये उतरून दे, तुझं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून दे. सर्व प्रकारचा अंधकार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सैतानी शाप, पीडा, लावलेले आजार, जादूटोणे, अंधकाराची शक्ती नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू, जे सामर्थ्य प्रभू मी कुणी नाही, परंतु तू माझ्या जीवनामध्ये आहे प्रभू. आणि या सर्व गोष्टी तू आज माझ्या प्रत्येक भावाच्या, प्रत्येक बहिणीच्या, प्रत्येक लेकराच्या जीवनातून तू काढून टाकत आहे. प्रत्येकाला तू मोकळं करत आहे. त्यांच्या परिवारावरती असलेले शाप नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकात संगती तू राह आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आज दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. होय प्रभू, तुझी प्रार्थना करत असताना येणारे सर्व प्रार्थनेस अडखळत नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ द्या. हालेलुया. प्रभू, त्या दुष्टाला तुझ्या पायाखाली तुडवलेला आहे आणि तो अधिकार आम्हाला देखील तू दिलेला आहे. हो पित्या परमेश्वर, प्रत्येक तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.